जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी नंबर 1 ठरलेलं आपलं युट्यूब चॅनल अर्थातच टिक्कर मराठी पोलीस भरती। तर या चॅनलवर मी शुभांगी सुक्रे आज पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे। सगळ्यांना गुड आफ्टरनून। चला पटापट सर्वांनी जॉईन व्हायचंय। शुभारंभ सिरीज अतिसंभाव्य 5000 प्लस प्रश्नांची सिरीज आपण चालू केलेली आहे। तर त्याच्यामध्ये आजचा आपलं 20 नंबरचं सेशन आहे। तर याच्यामध्ये अति महत्त्वपूर्ण मराठी व्याकरणाचे सगळे प्रश्न आपण इथे पाहतो। हे जे काही लेक्चर आहे तर हे लेक्चर जुन्या विद्यार्थी मित्रांसाठी म्हणजे 2-2, 3-3 वर्षापासून अभ्यास करतात त्यांच्यासाठी रिव्हिजन होणार आहे ह्या लेक्चर मधून, आणि जे फ्रेशर विद्यार्थी मित्र आहेत त्यांच्यासाठी तर खूप महत्त्वाचं हे लेक्चर ठरणार आहे। कारण जे फ्रेशर विद्यार्थी आहेत त्यांच्या डोक्यामध्ये कुठलंच कन्फ्युजन नसतं, त्यामुळे डायरेक्ट तुम्ही लेक्चरला आले तर तुम्हाला समजून जाईल की कुठल्या टॉपिकचा कुठला प्रश्न कसा अभ्यासायचा आहे। तर चला जास्त वेळ वाया न घालवता तुम्हीही लेक्चरला लाईक करून घ्या, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, आणि मी पण लगेच प्रश्नांना चालू करते। चला सगळ्यांनाच गुड आफ्टरनून, शुभ दुपार सर्वांना। बघूयात आपण आपले प्रश्न। सगळ्यात पहिला मराठी व्याकरणाचा प्रश्न पाहूयात काय आहे। तर बघा सगळ्यात पहिला प्रश्न आहे आपला भाषा। काय? भाषा हा शब्द कोणत्या संस्कृत धातूवरून आलेला आहे? वाक्र, भाष, वर्ण, स्वर। ओळखा बरं कुठला पर्याय योग्य। फाईल जरा डार्क दिसतंय ना। तर बघा भाषा हा जो काही शब्द बनलेला आहे, भाषा हा शब्द भाष या संस्कृत धातूपासून बनलाय। हलांत केलेला आहे म्हणजे श, भाष्य नाही म्हणायचं, काय म्हणायचंय? भाष म्हणायचंय। ठीक आहे, याचा अर्थ होतो उच्चार करणे किंवा बोलणे असा अर्थ होतो। पर्याय दुसरा योग्य। चला त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण। जसं मोर लांडोर जे नाते आहे तसंच नातं कोणाचं आहे? बगळा, चिमणी, बैल, नंदी बैल, बैल, गाय, उंदीर, मांजर। ओळखा बरं। मोर लांडोर म्हणजे विरुद्धलिंगी शब्द आहे। तो मोर म्हणजे हे झालं पुल्लिंगी, ती लांडोर म्हणजे हे झालं स्त्रीलिंगी। मग आता विरुद्धलिंगी शब्द ओळखायचे म्हणजे जोड्या आपण लक्षात ठेवायला सांगितल्या होत्या। तर बघा बरं, भले तुम्ही म्हणू शकता इथं तो बैल, तो बगळा आणि ती चिमणी विरुद्धलिंगी म्हणजे पुल्लिंग स्त्रीलिंग आहे। तो बैल, ती गाय पुल्लिंग स्त्रीलिंग आहे। तो उंदीर, ती मांजर पुल्लिंगी स्त्रीलिंगी आहे। पण जोड्या कपल लक्षात ठेवायला सांगितलं होतं। बघा बरं कुठला पर्याय योग्य येईल मग। तो बैल, ती गाय, पर्याय कुठला योग्य आहे मग? पर्याय तिसराच योग्य। त्यानंतरचा पाहूयात प्रश्न आपण। उद्यान या शब्दाचे वचन बदला। उद्यान एक असेल तर ते उद्यान, आणि एकापेक्षा जास्त असेल तर उद्यानी, उद्यान, उद्याने, उद्याना। काय येईल उद्यानचं अनेक वचन? कुठला पर्याय योग्य? कुठला पर्याय योग्य? उद्यानचं जे काही अनेक वचन असेल, बरेच विद्यार्थी मित्र मला माहिती कोणी 2 म्हणताय आणि कोणी 3 सुद्धा म्हणताय। महाराष्ट्रामध्ये किती राष्ट्रीय उद्याने आहेत किंवा किती राष्ट्रीय उद्यान आहेत? उद्यान म्हणणार का उद्याने म्हणणार? अकारांत म्हणणार का एकारांत म्हणणार? मला कमेंट बॉक्स मध्ये प्रत्येकाने सांगायचंय। लगेच आपण येऊयात परत, त्याच्या आधी आपण पुढचा प्रश्न पाहूयात काय आहे। ठीक आहे, बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे। वाघाने गायीवर झडप घातली तर या वाक्यातील सामान्य रूप आपल्याला ओळखायचं आहे। वाघा गाय झडप घातली, काय येईल बरोबर? वाघाने गायीवर झडप घातली कुठल्या शब्दाचं सामान्य रूप झालेलं आहे? बघा मूळ शब्द इथे काय आहे? तर इथे मूळ शब्द आहे वाघ, इथे मूळ शब्द आहे गाय। दोन्ही शब्दांचं सामान्य रूप झालेलं आहे, पण पर्यायामध्ये आपल्याला मात्र एकच पर्याय ओळखायचा आहे। मग बघा इथे काय, वाघचं वाघा झालेलं आहे आणि गायचं गायी झालेलं आहे। मग कुठलं दिलेलं आहे इथे सामान्य रूप? म्हणजे बदल होऊन आलेला शब्द।
पण आपण जर गाय शब्द पाहिला तर मूळ शब्द जसाच्या तसा पर्यायामध्ये दिलेला आहे, त्यामुळे त्याची निवड आपल्याला इथे नाही करायची आहे. जो शब्द सामान्य रूप म्हणजेच काय, मूळ शब्द वाक्यात वापरल्यानंतर त्याच्यात जो बदल होतो ना प्रत्यय लागल्यावर, प्रत्यय काढून टाकून राहिलेला जो शब्द आहे त्याला सामान्य रूप म्हणतो. सामान्य रूप हे मूळ शब्दात बदल होऊन तयार झालेलं असतं. मग जो बदल झालेला शब्द आहे तोच आपला बरोबर उत्तराचा क्रमांक आहे. बरोबर. मग पर्याय कुठला योग्य आहे? वाघ च सामान्य रूप वाघ झालंय, अकारांताचं आकारांत झालेला आहे, म्हणून पर्याय पहिलाच योग्य. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, अत्यंत या शब्दाचा संधी विग्रह करा. अत्यंत हा शब्द कसा तयार झाला ओळखा बरं. अति अधिक आनंद, अत्याधिक अंत, अति अधिक यंत, अति अधिक अंत. तर अत्यंत हा जो काही शब्द आपला तयार झालेला आहे कुठल्या संधीचं उदाहरण आहे? बघा, अति अधिक अंत, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ई, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण अ, ईच्या पुढे विजातीय स्वर आला म्हणून ईचा झाला य, य मध्ये अ मिसळला, पूर्ण उच्चारित य हे अक्षर तयार झालं. कोणती संधी आहे ही? आपली यनादेश स्वर संधी आहे. क्लिअर. पर्याय कुठला योग्य? अति अधिक अंत, अत्यंत. पर्याय चौथा योग्य. ज्यांना ज्यांना आपलं सेशन आवडतंय सेशनला एकदा प्रत्येकाने लाईक करून घ्यायचंय. चला बरं, नेक्स्ट पाहूयात आपण. वाक्प्रचार आहे, पड खाणे म्हणजे डॅश डॅश होय. पड खाणे या शब्दाचा अर्थ आपल्याला ओळखायला सांगितलाय किंवा वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला ओळखायला सांगितलाय. जेवण करणे, स्वाधीन करणे, माघार घेणे, पराभव करणे. बघा बरं, पड खाणे म्हणजेच काय? त्याने पड, मी जिंकलो असतो पण नेमकी आयत्या वेळी त्याने पड खाल्ली म्हणजेच काय, तर त्याने माघार घेतली असं होतं. बरोबर. मग पड खाणे म्हणजेच काय, तर पड खाणे म्हणजे माघार घेणे. पर्याय कुठला योग्य? पर्याय तिसराच योग्य. एव्हाना तुम्हाला समजलेलं असेलच की आपलं हे जे काही लेक्चर चालू आहे, शुभांगी मॅडम का आपल्या कमेंटकडे लक्षच देत नाही अजिबात, काय झालं त्यांना काय माहिती. तर मला काहीच झालेलं नाहीये, आपलं लेक्चर रेकॉर्डिंग चालू आहे, तुमच्यासाठी मी रेकॉर्डिंग लेक्चर करून अपलोड करत आहे. ठीक आहे. तर आजपासून 3 दिवस मी सुट्टीवर आहे. लाईव्ह मध्ये डायरेक्ट शुक्रवारी आपण भेटणार आहोत. तोपर्यंत तुम्हाला मी रेकॉर्ड करून लेक्चर देणार आहे. प्रत्येकाने न चुकता लेक्चर बघायचे. कमेंट बॉक्स मध्ये मी प्रेझेंट असणार आहे बरं का, जेव्हा हे प्रीमियर चालेल तेव्हा. परत म्हणू नका की मॅडम मी लेक्चर बघितलं नाही तुमचं. चला जाऊया पुढे. लंगडा या विशेषणाचा साधित धातू ओळखा. लंगडा मुलगा आपण असं म्हणूयात. ठीक आहे, माणूस म्हणूयात फक्त. लंगडा माणूस. मग लंगडा हे काय आहे? विशेषण आहे. पण या विशेषणापासून आपल्याला धातू बनवायचा, क्रिया. साधित म्हणजे प्रत्यय लागून तयार झालेला. कोणाला? धातूला. मग याच्यामध्ये कुठला धातू बाहेर पडतोय? कुठली क्रिया आहे याच्यामध्ये? लंगडणे, लंगड, लंगडू, लांगड. काय येईल बरोबर? तर लंगडण्याची क्रिया आहे म्हणून लंगड हा काय झाला याच्यामध्ये? धातू झाला. लंगडण्याची क्रिया, क्रिया म्हणजेच काय, तर क्रिया म्हणजे धातू. पर्याय दुसरा योग्य. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, आपण येता का फिरायला या वाक्यातील सर्वनाम ओळखा. सर्वनाम ओळखायचंय. आपण का येता फिरायला. सर्वनाम म्हणजे काय? सर्वनाम म्हणजे नामाऐवजी वापरण्यात आलेला विकारी शब्द, त्याला आपण सर्वनाम म्हणतो. कुठला आहे? आपण येता का फिरायला म्हणजे समोरच्याला विचारलेला आहे. मग हे काय झालं? आपण आपलं सर्वनाम आहे पण कोणता आहे? समोरच्या व्यक्तीला विचारले म्हणून द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. काय झालं? द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. समोरच्या व्यक्तीशी बोलत असताना तिच्या नावाऐवजी जे सर्वनाम आपण वापरतो त्याला म्हणतात द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. पर्याय पहिलाच योग्य. लाईक केले प्रत्येकाने? चेक करा एकदा, नसेल केलं तर करून टाका तेवढं लाईक आपलं. चला बरं, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा. सौंदर्य हे काय आहे? गुणविशेषण, भाववाचक नाम, शब्दयोगी अव्यय आणि सर्वनाम. सौंदर्य हे काय आहे? बघा, सौंदर्य हे कुठल्या शब्दापासून तयार झालाय शब्द? सौंदर्य हा शब्द कोणत्या शब्दापासून तयार झालेला आहे? तर सुंदर या विशेषणाला प्रत्यय लागून
सौंदर्य हे भाववाचक नाम बनलेलं आहे. ठीक आहे, सुंदर या विशेषणाला प्रत्यय लागून सौंदर्य हे आपलं भाववाचक नाम बनलेलं आहे. पर्याय कुठला योग्य? पर्याय दुसराच योग्य. चला पुढे. नेक्स्ट क्वेश्चन पाहण्याच्या आधी बघा, महत्वाचं आहे, थोडं लक्ष द्यायचंय. तर पोलीस भरतीची जी काही बॅच आहे आपली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच जर तुम्हाला पाहिजे असेल, म्हणजे सगळे विषय लाईव्ह स्वरूपात, आणि हे सगळे लाईव्ह लेक्चर तुम्ही 1 वर्षभर रेकॉर्डेड स्वरूपात पाहू शकता. सगळे विषय तुम्हाला भेटणार आहेत 1200 रुपयाला. ठीक आहे, सगळे विषय 1200. पण काही काही विद्यार्थ्यांना सगळे विषय पाहिजे नसतात, मग त्यांच्यासाठी फक्त जर मराठी व्याकरणाची बॅच हवी असेल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड, तर तुम्हाला आता भेटते फक्त 499 मध्ये. मग ज्यांना ज्यांना पाहिजे त्यांनी ऑफिस नंबरवर कॉल करायचा आहे. बघूयात पुढचा प्रश्न आपण. आम्ही दररोज व्यायाम करीत असू, तर या वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे. बघा बरं, रीती वर्तमान काळ, रीती भूतकाळ, अपूर्ण भूतकाळ यापैकी नाही. काय येईल बरोबर? आम्ही दररोज व्यायाम करीत असू. आता दररोज शब्द आलाय तर शुभांगी मॅडमची ट्रिक आहे, यासारखे शब्द आले तर हा रीती काळ असतो. बरोबर. मग असे, असू, असायचो या शब्दांमधून आपल्याला काय कळतोय? होऊन गेलेली क्रिया कळतीये. म्हणजेच काय, तर जेव्हा आम्ही लहान, मला तर काय आता आठवत नाहीये, पण आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्ही दररोज व्यायाम करीत असू, म्हणून तर आतापर्यंत एवढे फिट होतो आतापर्यंत, आता नाहीये. ठीक आहे, कळालं? माहित काय आहे, तर भूतकाळात जी क्रिया रोज रोज घडत होती असा बोध होतोय, म्हणून हा काळ कुठला आहे आपला? रीती भूतकाळ आहे. रीती भूतकाळ, पर्याय दुसराच योग्य. क्लिअर? चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हसताना या क्रिया विशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. अव्यय साधित, प्रत्यय साधित, धातू साधित, विशेषण साधित. हसताना या क्रिया विशेषण अव्ययाचा कुठला प्रकार असेल? ओळखा. हस हा धातू आहे, राईट? धातूला प्रत्यय लागून क्रिया विशेषण अव्ययाचं काम केलेलं आहे, म्हणजे हे काय आहे आपलं? तर धातू साधित क्रिया विशेषण अव्यय आहे. पर्याय तिसराच योग्य. क्लिअर? चला पुढे. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. मनातील भावनांचा स्फोट होऊन एखादा डॅश डॅश बाहेर पडतो. काय बाहेर पडतो? श्वास बाहेर पडतो, ओंकार बाहेर पडतो, उद्गार बाहेर पडतो की एल्गार बाहेर पडतो? मनातील भावनांचा स्फोट होऊन एखादं काय बाहेर पडतं? जेव्हा आपण केवल प्रयोगी अव्यय वापरतो, उद्गारवाचक शब्द बनतो तो. बरोबर. मनातील भावनांचा उद्रेक होऊन ती भावना उद्गारारूपे बाहेर पडते, म्हणून पर्याय कुठला योग्य? उद्गार बाहेर पडतो. पर्याय तिसराच योग्य. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, पुढील पैकी निश्चितपणे एक वचनी शब्द ओळखा. निश्चितपणे एक वचन कुठलं असेल? घरे, लिंबे, फोटो, पिले. ओळखा बरं. निश्चितपणे एक वचन कुठलं असणार आहे? घरचं अनेक वचन घरे, लिंबूचं अनेक वचन लिंबे, पिल्लूचं अनेक वचन पिल्ले. परंतु फोटो हा एक वचनात वापरा. एक फोटो घ्या किंवा 4 फोटो घ्या, फोटोचं फोटोच राहतं, म्हणून पर्याय तिसरा काय आहे? एक वचनी आपण इथे म्हणू शकतो. तसं ते दोन्ही वचनामध्ये आहे सारखंच. ओके, पर्याय तिसरा इथे योग्य. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, गैरशिस्त हा कोणता समास आहे? समास ओळखायचा आहे. गैरशिस्त, द्वंद्व समास, द्विगु समास, अव्ययभाव समास, कर्मधारय समास. कुठला पर्याय योग्य येईल? गैरशिस्त म्हणजे शिस्तीशिवाय. प्रथम पद प्रधान आहे, उपसर्ग रूपी आहे, त्याच्यामुळे कुठला पर्याय योग्य आहे? तर अव्ययभाव समास. पर्याय तिसराच योग्य. चलो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, परवानगीशिवाय आत येऊ नये यामधील वाक्प्रचार ओळखा. वाक्प्रचार ओळखायचा. आज्ञार्थी, संकेतार्थी, विद्यार्थी, भावार्थी. वाक्प्रचार नाही, ऍक्च्युली वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. परवानगीशिवाय आत येऊ नये. असं करा, तसं करा, असं करू नका, तसं करू नका. काय कळतं इथं आपल्याला? किंवा यावे, येऊ नये, वाविवे प्रत्यय आहे, होकार असू दे, नकार असू दे, जिथं
आपल्याला शक्यता कळतीये किंवा योग्यता कळतीये किंवा क्रियापदाला वाविवेय प्रत्यय दिसतोय, अशा वेळी ते क्रियापद कुठलं असतं? विद्यार्थी. आज्ञार्थी का नाहीये? कारण मला माहितीये बरेच विद्यार्थी आहेत माझे हुशार विद्यार्थी, त्यांनी आज्ञार्थी दिलं असेल उत्तर. बरोबर. आज्ञार्थी कधी असतं? परवानगीशिवाय आत या किंवा नकार जरी असेल तर येऊ नका असं असतं. यावे येऊ नये हे विरुद्धलिंगी आहे. त्याच्यामुळे पर्याय कुठला योग्य इथे? पर्याय तिसराच योग्य. सॉरी. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे आपला. समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजेत तर या वाक्यातली शब्दशक्ती आपल्याला ओळखायची. कुठली असेल शब्दशक्ती? लक्षार्थ, वाच्यार्थ, संकेतार्थ, व्यंगार्थ. उत्तर द्या. मी पाण्याची बॉटल घेऊन आलो. काय येईल बरोबर? बघा, समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजेत म्हणजेच काय? वाईट प्रवृत्तीचे लोक त्यांना जागीच वठणीवर आणला पाहिजे असा वाक्यातला पण थोडा अर्थ घ्यायचा आहे आणि ऍडिशनल पण अर्थ घ्यायचा आहे. म्हणजे ही व्यंजना शब्दशक्ती आहे आणि व्यंजना शब्दशक्तीद्वारे जो अर्थ प्रकट होतो त्याला म्हणतात व्यंगार्थ. म्हणून पर्याय कुठला योग्य आहे इथे? पर्याय चौथाच योग्य. नेक्स्ट पाहूयात आपण. क्रोध या भावनेतून कोणता रस निर्माण होतो? क्रोध ही जी काही भावना आहे याच्यातून कुठला रस निर्माण होतो? रौद्र रस, शांत रस, बिभत्स रस, हास्य रस. क्रोध म्हणजे रागाची भावना. जेव्हा रागाची भावना असते तेव्हा कुठला रस निर्माण होतो? रौद्र रसाची निर्मिती होते. पर्याय पहिलाच योग्य. चला पुढे. कांचन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? कांचन शब्दाचा समानार्थी काय असेल? कांचन कोणाचा समानार्थी शब्द आहे? सोने शब्दाचा आहे ना. सोने, सुवर्ण, हेम आपण त्याला म्हणतो कांचन. म्हणून पर्याय कुठला योग्य? कांचन सुवर्ण या शब्दाचा समानार्थी आहे. पर्याय दुसरा. चला, ज्यांना आपलं लेक्चर आवडते लेक्चर लाईक करून घ्यायचंय. हा, तर लास्ट सॅटर्डेला माझं टॉक शो झाला होता मराठी व्याकरणाचा. तर येणाऱ्या शनिवारी आपल्या सामान्य ज्ञान म्हणजे कुणाल सरांच्या विषयाचा टॉक शो असणार आहे. कसा अभ्यास करावा, अभ्यासासाठी वेळ कसा काढावा आणि कशातून अभ्यास करावा तर हे कुणाल सर घेणार आहेत. ठीक आहे. तर यासाठी तुम्हाला जे काही प्रश्न पडत असतील अभ्यासाच्या बाबतीत, जे तुम्हाला वाटते शनिवारी टॉक शो मध्ये घ्यावे, असे सगळे प्रश्न आपल्या ऑफिस नंबरवर पाठवायचे आहेत. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे आपण. तर बघा, पुढचा प्रश्न आहे आपला. निमंत्रित या शब्दाचा काय करायचा आहे? आपल्याला विरुद्ध अर्थाचा शब्द ओळखायचा आहे. निमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. आगंतुक, निमंत्रण, आमंत्रण, संयोजक. काय येईल बरोबर? निमंत्रितला विरुद्धार्थी. निमंत्रित म्हणजेच ज्याला आमंत्रण दिलेलं आहे, ज्याला बोलावलं धाडलेलं आहे, बोलावल्यानंतर तो आलाय त्याला निमंत्रित किंवा आमंत्रित म्हणतात. मग त्याच्या विरुद्धार्थी आहे ज्याला बोलावलं नाहीये तरी पण तो आलाय. मग अशा वेळेला आपण काय म्हणणार? अशांना ज्याला बोलावलं नाहीये असा आलेला आहे त्याला आपण काय म्हणणार? आगंतुकासारखा आलाय तो. म्हणजे तुला नाही बोलावलं तरी तू माझ्या लग्नाला आलाय. बरोबर. पर्याय कुठला योग्य? मग आगंतुक. पर्याय पहिलाच योग्य. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे बादरायण संबंध असणे. हा प्रश्न आधी खूप वेळा आपण पाहिलेला आहे. बादरायण संबंध असणे म्हणजेच काय? घनिष्ठ मैत्री, दुरान्वयाने संबंध, ओढून ताणून संबंध, शत्रुत्व असणे. काय येईल? बादरायण संबंध म्हणजेच ओढून ताणून आणलेला संबंध. एखाद्याचा जर आपल्याला फायदा करून घ्यायचा असेल आणि तो खूप लांबचा नातेवाईक असेल तरी आपण ओढून ताणून संबंध आणतो की तू माझ्या याचा त्याचा मुलगा आहे. म्हणजे ओढून ताणून एखाद्याचा फायदा होत असेल तर त्याचा संबंध लावायचाच काय पण करून आपल्या बरोबर. ओढून ताणून संबंध आणणे. पर्याय कुठला योग्य? पर्याय तिसराच योग्य. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे वासरात डॅश डॅश गाय शहाणी
तर त्याचा म्हण पूर्ण करायची. अर्थ माहित असेल अर्थ पण सांगून द्यायचा. मोठी दुभती लंगडी देशी. काय येईल बरोबर? वासरात कोणती गाय शहाणी? तर वासरात लंगडी गाय शहाणी. म्हणजेच काय, मेन व्यक्ती जर नसेल तर त्याच्या हाताखाली काम करणारा तो स्वतःला मेन व्यक्ती समजायला लागतो, किंवा त्याच्यापेक्षा थोडं कमी पण ज्ञान जास्त असतं त्याला. ठीक आहे. आपला जो प्रतिनिधित्व करतो आपल्या गैरहजेरीत तो काय करतो, आपलं काम चालवतो पुढे. म्हणजे वासरात लंगडी गाय शहाणी. पर्याय तिसरा योग्य. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे आपला, दर 15 दिवसांनी प्रसिद्ध होणारे प्रकाशन म्हणजेच काय? जे दर 15 दिवसांनी प्रकाशित होतं त्याला आपण काय म्हणतो? दर 15 दिवसांनी जे प्रसिद्ध होतं, दिवसाला प्रसिद्ध होणारं दैनिक, आठवड्याला प्रसिद्ध होणारं साप्ताहिक, महिन्याला प्रसिद्ध होणारं मासिक, 3 महिन्याला प्रसिद्ध होणारं त्रैमासिक, 6 महिन्याला प्रसिद्ध होणारं सामासिक, पूर्ण वर्षाला प्रसिद्ध होणारं म्हणजे वर्षातून एकदा, वर्षाला प्रसिद्ध होणारं वार्षिक. मग 15 दिवसाला जे प्रसिद्ध होतं त्याला आपण काय म्हणतो? पाक्षिक म्हणतो. पर्याय कुठला योग्य? पर्याय चौथा योग्य. त्यानंतरचा प्रश्न आहे, ज्याला एकही शत्रू नाही असा. इम्पॉसिबल. बघा बरं, ज्याला एकही शत्रू नाही. अजान बाहू, अष्टावधानी, आसेतू हिमाचल, अजात शत्रू. ओळखा. ज्याला एकही शत्रू नाही त्याला आपण काय म्हणतो? अजात शत्रू म्हणतो. काय? अजात शत्रू. पर्याय कुठला योग्य? पर्याय चौथा योग्य. त्यानंतरचा प्रश्न आहे, ताप थांबला का तिचा या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल? ताप थांबला का तिचा कुठलं विरामचिन्ह येईल? प्रश्नचिन्ह, अर्धविराम, अपूर्णविराम, उद्गारवाचक चिन्ह. वाक्यातून कुठला अर्थबोध होतोय त्याच्यावर डिपेंड असतं की कुठलं विरामचिन्ह येईल तिथे. ठीक आहे, बघा बरं मग. ठीक आहे. ताप थांबला का तिचा प्रश्न विचारल्याचा बोध झालाय म्हणजे काय होतंय? प्रश्न विचारल्याचा बोध झालाय म्हणून वाक्याच्या शेवटी काय येणार? प्रश्नचिन्ह येणार. मग समोरून उत्तर येईल की हो थांबलाय किंवा नाही, अधूनमधून येतच राहतोय वगैरे वगैरे. प्रश्न विचारल्याचा बोध झाला त्या वाक्याच्या शेवटी आपण प्रश्नचिन्ह देणार. पर्याय पहिलाच योग्य. टिक्कर मराठी ऍप प्रत्येकाने डाउनलोड करायची. टेलिग्राम चॅनल आहे त्याने काय करायचं, प्रत्येकाने जॉईन करायचं आहे. तुम्हाला एक होमवर्कला प्रश्न दिलेला होता, मला तरी आठवते, तुम्हाला आठवते का नाही माहिती नाही. बघा बरं काय दिला होता होमवर्कला प्रश्न? सापडलं का उत्तर? नाही शोधलंच नाही उत्तर. हा, उद्यान या शब्दाचे वचन बदला. म्हणजे उद्यान शब्दाचं अनेक वचन काय आहे याचं मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचंय. तर थांबू आपण इथे. अजून 2 दिवस माझं असंच लेक्चर तुम्हाला भेटणार आहे. प्रत्येकाने यायचे, हजेरी लावायची आणि अभ्यास करायचा आहे. भेटूया पुन्हा असंच उद्या दुपारी 3 वाजता. तोपर्यंत असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि गव्हर्नमेंट एक्झामची तयारी करणाऱ्या सगळ्या विद्यार्थी मित्रांपर्यंत आपलं हे लेक्चर शेअर करत चला. जास्तीत जास्त त्या विद्यार्थी मित्रांपर्यंत हे लेक्चर पोहोचलं पाहिजे की ज्यांच्या आजूबाजूला खूप लांब अकॅडमी आहेत, जवळपास अकॅडमी नाही, जाऊ शकत नाही, म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थी मित्र त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त हे लेक्चर शेअर करत चला. चलो बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. फाईल सेव्ह करते तुमच्या समोरच बघा, म्हणजे काय होऊन जाईल, तुम्हाला अशीच अशी फाईल अभ्यासाला एक्सपोर्ट केलेली आपल्या ऍप मध्ये फ्री मध्ये भेटत असते ती भेटून जाईल. ठीक आहे, चला अभ्यास करत राहा. काय अडलं तर मी आहेच, कमेंट बॉक्स मध्ये बोला, माझ्याशी उत्तर देईल मी. आणि होमवर्कचा आन्सर द्यायचे प्रत्येकाने. चलो बाय बाय.